इसका ये कैमरा उद्धव ठाकरेंना मत म्हणजे जिहादांना मत असं नितेश राणे म्हणाले. हे पहा, विकासावर बोला एवढंच माझं म्हणणं आहे. कोण आहे यांची जी पिलावळ आहे, राणे घाटम साटम काय काय जे लोक आहेत ना, विकासावर बोल म्हणावा. रिकाम टेकडे धंदे कशाला करताय तुम्ही? काय दिवे लावता, तुमची अवकात काय, त्याच्यावर बोला म्हणा. परळीमध्ये जो गट नगरसेवकाचा फॉर्मेशन केलेला आहे, MIM शिंदेचा गट आणि राष्ट्रवादी अजितदादाचा गट असा एकत्र आहे. ह्याच शिंदेंना राष्ट्रवादी चालत नव्हती, ती त्यांच्या मांडीला मांडी बसून होती. ह्या शिंदेचे लोक MIM विषयी किंवा मुसलमानाविषयी बोलतात, हे त्यांच्याबरोबर सोबत आलेले. मला असं वाटतं दिखाऊपणा, ढोंगी धर्मवाद अशा पद्धतीनं शिंदे गट याच्यामध्ये निर्माण करू पाहतो. हे मी त्या परळीच्या माध्यमातून जनतेसमोर आणू इच्छितो. प्रत्येक विधान मुख्यमंत्र्यांचं स्लोगन आहे ना, ना खार ना बाण, आता फक्त भगव्याची शान. बाण सुधारला आणि त्यावर शिंदे साहेबांचं म्हणणं आहे. हे पहा, भगव्याची शान तर राहिलीच पाहिजे, याच्याविषयी काही मनात प्रश्न असायचा कारण नाही. परंतु भगव्याची शान असताना मला असं वाटतं ही शान कशा पद्धतीने असावी, हे शहर कशा पद्धतीने असावं, शहर कसं विकसित असावं, शहराचा चेहरा मोहरा कसा बदलावा, तरच त्या भगव्याची शान आहे. जर हे आपण करूच शकलो नाही, नुसतं भगवा फडकत बसलं, तर याला कोणताही अर्थ नाही. मला असं वाटतं एक समृद्ध, सुरक्षित, विकसित जर शहर निर्माण झालं तर भगव्याची शान आहे, आणि मला वाटतं ती निर्माण करण्याचा आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे. पण त्यांच्या बोलण्यात असं दिसतं, खानही नको आणि बाणही नको. बाण हा शिवसेनेकडे आहे, आता फक्त भगव्याची शान म्हणजे त्यांनी फक्त भाजपला प्रपोज केलंय. भाजप हिंदुत्ववादी असं कोण म्हणतं? ढोंगी हिंदुत्ववाद आहे भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टीचा ढोंगी हिंदुत्ववाद आहे, एवढंच मी सांगतो. त्याला काल फडणवीसांचा टॉक शो झाला छत्रपती संभाजीनगरमध्ये. बरेच काही असे मुद्दे आहेत, आम्ही कंपन्या आणतोय, त्यासोबत 2 महिन्यामध्ये पाणीही देतोय असं त्यांनी सांगितलं. हा फेक शो होता, फेक, नॉट टॉक, ओनली फेक शो देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा होता. तारीख पे तारीख पाण्याची दिलेली आहे. साधं पाईपलाईनचं जोडायची तर याला येऊन नारळ फोडतात, आणि काल गुपचूप पंप पावसा केलं. मी माहिती घेतली, काहीही झालेलं नाही, काहीही झालेलं नाही. मागच्या वर्षभरात 5दा तारखा देवेंद्रजींना दिलेल्या आहे. मागच्या वर्षभरात या शहराला 365 दिवसापैकी 44 दिवस पाणी मिळालेलं आहे. त्यामुळे पाणी देण्याचं खोटं आश्वासन हे देत आहेत, हे काम पूर्ण करू शकलेले नाही. त्यामुळे या टॉक शोमध्ये जे जे बोलले ते सगळा फेक शो होता. कनेक्टिव्हिटी विषयी बोलले, इथले सगळे विमान बंद झालेले आहे. बेंगलोरचं बंद झालं, अहमदाबादचं बंद झालं, हैदराबादचं बंद झालं. उदयपूरची मागणी करतो. मुंबईला आणि दिल्लीला जे मोठ्या मुश्किलीनं चालतात, 7चे 10 वाजता जातात, 2 दिवसाला 3 दिवसाला जातात. अशा पद्धतीनं मला असं वाटतं नुसता फेक शो झाला. मी नागपूरचा आणि पुण्याचाही बघितला, फक्त नाव बदललेलं शहराचं, बाकी कंटेंट सेम होता. प्रश्न विचारणारे त्यांचेच होते, उत्तरं देणारे ते होते. जे प्रश्न विचारणारे होते ते होते कोण? त्यांना काय शहराच्या प्रश्नाची जाणीव? खरं तर तुमच्यापैकी एखाद्या पत्रकाराला प्रश्न विचारायला सांगायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे हा फेक शो होता. गुंतवणुकीविषयी सुद्धा ज्या घोषणा केलेल्या चुकीच्या, उलट इथला एक बिडकींचा प्रोजेक्ट मेडिकलचा हा गुजरातला या सरकारच्या काळात गेलेला आहे. मुंबईत जन्माला येऊन म्हातारे झाले तरी तुम्हाला विकास झाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधू दाखवला. शिंदे आणि मीच मुंबईचा विकास केल्याचा दावा. आता नागपूरच्या मनपा निवडणुकीत पटेंगे तो कसोटी असा नारा देण्यात आला. मला असं वाटतं विकासावर बोललं पाहिजे. या सगळ्या घोषणेला कोणताही अर्थ नाही. कोणी असो, आम्ही असो नाही तर समोरचे असो, यांनी विकासावरच बोललं पाहिजे. उगाच ह्या घोषणा करून 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 लोकांना वेगळ्या दिशेने नेणं, लोकांचा मध्ये विष पेरणं मनात, मला असं वाटतं हे आम्हाला मान्य नाही. या घोषणेला कोणताही अर्थ नाही. या घोषणेतून काही होत नसतं, जात नसतं. निवडणुकांसाठी घोषणा येत असते. मला असं वाटतं सगळ्यांनी एकत्रित राहून विकास
कशा पद्धतीनं करावा याच्यावरच बोललं पाहिजे. या रिकाम्या घोषणावर कोणी लक्ष दिलं नाही पाहिजे. गरज पडली तर ऑपोजिशन मध्ये राहू, सत्तेच्या बाहेर राहू, मात्र एमआयएम सोबत कधीच येणार नाही असं फडणवीसांचं वक्तव्य होतं. मला असं वाटतं खोटारडेपणा भारतीय जनता पार्टीच्या 5वीला पुजलेला आहे. परवा अकोटमध्ये एमआयएम सोबत होते ते, आता मीरा भाईंदरमध्ये एमआयएम सोबत आहे. आणि त्याच्यामुळे खोट्या गोष्टी भारतीय जनता पार्टी सांगण्यात पडाय ते करत नाही ते फक्त. त्याच्यामुळं एमआयएम म्हणजे काय, त्यांच्यासाठीच काम करते. एमआयएम नसेल तर एमआयएमच्यातले काही लोक पकडून भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात. हे या संभाजीनगरात पण आहे, मुंबईत पण आहे, महाराष्ट्रात पण आहे. तुमच्या परळीतल्या एमआयएम युतीच्या ट्विटवर संजय शिक्षक असं म्हणतात की दानवेंना काही माहित नाही, सकाळी उठतात, ट्विट करतात आणि दुसरे संजय राऊत बनण्याचा ते प्रयत्न करतात. जे झालेलं ते तुमच्या समोर आहे. कलेक्टरला विचारा तिथल्या. उदय सामंत असं म्हणाले की बेस्ट निवडणुकीत 2000 मते मिळवता आले नाही आणि मुंबई तोडण्याची भाषा आली म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक जवळ आली. हे असत्य हे उदय सामंतांनी सांगावं. मुंबईचं हिरे बाजार, सुरत नालेला, मुंबईचे अनेक केंद्रीय कार्यालय दिल्ली किंवा सुरतला किंवा अहमदाबादला नेली गेली. मुंबईला सगळ्या फायनल मॅचेस होत होत्या वानखेडे स्टेडियमवर. आता वल्लभभाई पटेलांचं नाव मिटवून मोदीचं नाव केलं, त्या स्टेडियमवर होतात. हा काय प्रकार आहे? हा प्रकार काय, जरा उदयजी सामंत साहेब यांनी सांगावं. नितीश राणे असं म्हटले की मूळ ठाकरे कुटुंब महाराष्ट्राचं आहे असं सवाल निर्माण. आता हाच नेपाळचा आहे का काय, काय माहित नाही आपल्याला. बरोबर आहे ना, त्याला काय. पण विकासाच्या बाबतीत म्हणा किंवा भाजपला तर तुम्ही आम्हाला निवडून द्या, कारण मी दोन आमदारांचा बाप आहे असं ते बोलतात. दोन्ही भाजपचे कुठे आमदार? बाप जरी ते असले, त्यांचे दोन्ही पोरं जरी आमदार असले तरी कुठं दोन्ही पोरं थोडी भाजपचे आमदार आहेत. या विधानातून मतदारांना असं आश्वासित केलं की कल्याणकारींनी गेल्या काही वर्षांमध्ये काहीही केलं नाही, विकास मीच करू शकतो आणि जरी मी कोणी नसेल तरी आता 2 आमदारांचा बाप आहे, विकास मीच करू शकतो असं तो दावा आहे. हे पहा, रावसाहेब दानवेंनी काही काम केलं नाही म्हणूनच कल्याणकारी निवडून आले. रावसाहेब दानवेंना चकवा म्हटलं जातं जालनामध्ये. चकवा चकवा असं की सांगायचं इथं, करायचं इथं, करायचं इथं, दाखवायचं तिथं, दाखवायचं तिथं, असायचं इथं. रावसाहेब दानवेंना चकवा म्हटलं जातं. रावसाहेब दानवेंनी कडून मतदारसंघाचा विकास झाला नाही म्हणूनच कल्याणकारी निवडून आलेले. 2 मुलांचा बाप असणं एकही विकास करण्याची पावती असू शकत नाही. आणि 2 मुलं कुठं भाजपचेच आहे. एक मुलं वेगळ्या पक्षाचं, एक मूल वेगळ्या पक्षाचं आहे. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या मुंबईमध्ये 3 लाख कोटी रुपये मुंबईच्या महापालिकेचं देणं आहे. ज्या मुंबईचं बजेट 60-70 हजार कोटीचं आहे. ह्या 3-4 वर्षात यांनी मुंबई लुटलेली, अक्षरशः फडणवीस आणि शिंदेंनी मुंबई लुटलेली आहे मागच्या 3-3.5 वर्षामध्ये. एवढंच नव्हे, रुटीनचं सोडा, डिपॉझिट सुद्धा मोडावं लागलेलं आहे यांना 92,000-93,000 कोटीचं. त्यामुळे हे काय मुंबईचा विकास करणार? मुंबई लुटली यांनी मागच्या 3-4 वर्षात. यांच्या हातात थोडासा कारभार होता तर यांनी लूट केलेली मुंबईची. मला असं वाटतं मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्याच हातात राहील. मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी 50 कोटी एकदम कसं बघ पेरलं ते उगवत असतं. यांनीच पेरलेलं, यांच्या समोर ते उगवलेलं आहे. 50 खोके एकदम ओके, ही घोषणा आम्ही देत होतो, आता भारतीय जनता पार्टी देते. मधल्या काळामध्ये आमचे मराठवाड्यातल्या हिंगोलीच्या आमदारांनी सुद्धा हीच घोषणा शिंदे गटाविषयी दिली होती. 50 खोके एकदम ओके. आता सुद्धा खोके शिवाय दुसरं कोणतंच काम चालू नाही.